हितेश धात्रक पुरस्कृत HD एलिव्हेटर्स शिवशक्ती कडाव संघ आपण पाहतो या ठिकाणी एक खेळताना दिसतील। त्यांच्या सोबत भडवळ B+ राकेश पाटील, यानंतरची जी एंट्री असेल चांदाईची ती मुदस्सीर नजे यांनी चांदाई संघासाठी पुरस्कृत केलेली आहे। पुढच्या टुर्नामेंटसाठी 25 जानेवारी ते 28 जानेवारीच्या दरम्यानची स्पर्धा असेल, त्यामध्ये चांदाई संघाने तिथे खेळावं असं मुदस्सीर नजे यांनी सांगितलंय। ते माईक मध्ये डिक्लेअर करायला सांगितलंय। धन्यवाद मुदस्सीर नजे साहेब। तर मॅचला सुरुवात करूया। आपण ऐकूया आवाज आमचे परम मित्र मॅडी अर्थात महेश दुले आणि त्यांच्या सोबत असतील संदीप बोराडे सर। यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे। संदीप बोराडे या मॅचला जॉईन करतील मॅडी बरोबर। आमचे परम मित्र गुरुवर्य संदीपजी बोराडे सर यांना विनंती करतोय आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे। धन्यवाद संदीपजी गायकवाड सर। चला संदीपजी बोराडे सरांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती आपण या मंचावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। जकीर अण्णा यांच्या वतीने पारितोषिक येते। सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर भडवळ B संघासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। बाजकडे आपण जाऊ ऑन गोईंग सामन्याकडे, कारण अतिशय महत्त्वाचा सामना आता आपल्याला पाहायला मिळेल। या अगोदर तुम्ही काटेकी टक्कर पाहिली असेल, काय जबरदस्त सामना झाला, अतिशय उत्साह पब्लिक प्लेस मध्ये आपण सुद्धा पाहिलेला आहे। या दरम्यान शिवशक्ती कडाव संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आता गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळत असताना कौशल गुराव। HD एलिव्हेटर्स शिवशक्ती कडाव या नावाने आज संघ खेळणार आहे। अगदी आपण पाहतो पहिले षटक हाताळत असताना कौशल सारखा एक नामवंत गोलंदाज, समोर स्ट्राइक एंडला समीर, नॉन स्ट्राइक एंडला राकेश पाटील। भडवळ संघाचा विस्फोटक खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल झालाय। पाहावं लागेल ही सुद्धा कर्जत तालुक्यातील एक नामचीन लढत प्रेक्षकांच्या भेटीला आलेली पाहायला मिळेल आजच्या या तिसऱ्या रजनीमध्ये। पहिला बॉल यावेळेस स्टॉकशिप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, दिशा खराब आहे पंचांनी सांगितलंय। हरीश कराळे सर आमच्याकडे वळतात, यासाठी बाईट बॉल। पहिला चेंडू दिशेपासून थोडेसे भरकटलेत गोलंदाज कौशल गुराव। सलग लागोपाठचे 3 षटकार आले भडवळ संघासाठी तर अभितबाई खोत यांच्या वतीनं 3000 रुपयाचा पारितोषिक। यावेळेस ऑन साइडला वड शॉट, अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय। बॉल चाललाय वारेशी वार्तालाप करत जाणारा पहिला वार होत असताना टीम भडवळ B संघाकडून बॉल सीमा पार षटकार। आले तर अभितबाई खोत यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक, जकीर अण्णा यांच्या वतीनं 1000 हे पारितोषिक मिळणार आहे। या सन्मान आदरणीय पांडुरंगजी मिसाळ साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले वंजारपाड्याचे, या आपले मनपूर्वक स्वागत आहे। मॅच अतिशय दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळेल। पहिला चेंडू बाईट आला, त्यानंतर षटकार, यावेळेस इनसाइड आउट वड शॉट, अक्षरशः डोळ्यांचा फिल्डिंग करत असताना शिवशक्ती कडाव HD एलिव्हेटर्स या नावाने आज संघ खेळतो। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर त्याच्यावरती अंमलबजावणी चालू आहे आणि अप्रतिम षटक आपण पाहतोय, त्याच्यावरती सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न आता सध्याच्या घडीला भडवळ B संघ करते। समीर स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला राकेश पाटील, काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न, स्वीट अँड शॉर्ट मीटिंग ओव्हर द विकेट। ओ यावेळेस आणखीन एक वड शॉट, जबरदस्त फटका आपण पाहतोय नटराज स्टाईलने। बॉल चालला मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा रेषा पार
रन्स मिळतील 4. समवेत जॉईंट आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कर्जत तालुक्यातील आणखीन एक जबरदस्त आवाज संदीपजी बोराडे सर, आपलं वेलकम. ओ खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळलेत. बुड ऑफ वरून चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग ऑफ कडे, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त धाबा काही मिळणार नाही. काय सांगाल संदीप सर या मॅच बद्दल? आणखीन 2 संघ आता कर्जत तालुक्यातील आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला भडवळ संघ तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती कडाव HD एलिव्हेटर्स. 14 धावा 14 रन्स. एक चांगला स्टार्ट मिळालाय. हाल संघाचे या ठिकाणी आगमन होत आहे. मुनीरभाई पटेल मुश्रीफ यांचा संघ आपण पाहणार आहोत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. हो यावेळेस चांगला फटका आहे. वॉट शॉट. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. राकेश पाटील विध्वंसक खेळाडू का म्हटला जातोय. राकेश पाटीलला बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकाराने मात्र आपण पाहतोय सर्व प्रेक्षकांची मन जिंकल्यात. मी मगाशी सांगितलं हा खेळाडू आक्रमक आहे, विध्वंसक आहे, सबसे कातिल मिस्टर राकेश पाटील. काय जबरदस्त षटकार आलाय. धाव संख्या धाव बलकावती एकंदरीत 20 धावा. चांगला स्टार्ट. जबरदस्त आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना टीम भडवल संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अवघ्या 4 षटकांची मॅच आहे. चांगली धाव संख्या बनवण्याचा प्रयत्न, कारण तितकाच मातब्बर संघ प्रतिस्पर्धी खेळतोय HD एलिव्हेटर्स शिवशक्ती कडाव. ओ पुन्हा एकदा शफल झालेत. यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता, जागा बनवायची होती फटक्यासाठी, संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाहीये. राकेश पाटील स्वतःवरती नाराज असतील आणि हा शेवटचा अंतिम बॉल आपण पाहिला तो राहिला गोलंदाज कौशल गुरवच्या नावावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 20. अप्रतिम अप्रतिम खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतो पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी हायलाइट्स तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून हे दृश्य दाखवण्यात येतात. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय 2 खेळाडूने जे सलामीला येत असताना समीर आणि राकेश पाटील. काय बॅटिंग आहे. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करतात. हॅट्स ऑफ तुमच्या कामगिरीला. ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट ही वाहिनी सध्याच्या घडीला ट्रेंडिंग वरती आहे. चर्चा या वाहिनीची असे क्वालिटी विथ क्लिअरिटी का म्हटलं जातं. अतिशय सुंदर दृश्य त्यांच्या कॅमेराच्या सहित या ठिकाणी टिपण्याचा काम आज सर्व कॅमेरामॅनने केलेलं आहे. तिसरा रजनीमध्ये आमच्या समवेत जॉईंट आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 20. चांगला स्टार्ट. बडवळ B संघ आपण पाहतोय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर संदीप बोराडे सर कुठेतरी निर्णय चुकला की काय शिवशक्ती कडाव संघाचा? काय म्हणाल या मॅच बद्दल? हॅलो यस मॅडी जरूर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल, परंतु इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळते, परंतु या स्ट्रोक मध्ये फार मोठी चुकी बॅटरच्या बाबतीत जरूर पाहायला मिळाली. तिथे फिल्डरने फार मोठी चुकी केली आहे. या चुकीला माफी नाहीये. दरम्यान जर पाहायला गेलं तर अगदी जसं तुम्ही म्हटलं होतं की ज्या पद्धतीत क्रिकेटचा खेळ आपण आजपर्यंत अनुभवतोय आणि जसा तुम्ही प्रश्न केलात की शिवशक्ती कडाव संघाचा निर्णय चुकला की काय, परंतु बहुतांश मॅचेस अशा होतात की कधी कधी पारडं जड असतं, परंतु सध्या वातावरणाचा अभ्यास करणं फार गरजेचं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवशक्ती कडाव संघाचा गोलंदाज कौशलने थोडीशी चुकीची गोलंदाजी जरूर केली असेल, परंतु त्याच्यात कमबॅक करण्याचं सामर्थ्य आता सध्या आपण पाहतोय नीतू माळीमध्ये जरूर आहे. तोच नीतू माळी ज्याने बदलापूर गाजवलेला आहे. पुन्हा एकदा जाऊया नीतू माळीकडे. नक्कीच आपण पाहतो नीतू माळीला कोण विसरेल. अगदी आपण पाहिलं तर नीतू माळीने जे षटक हाताळलं होतं ते सर्वांच्या लक्षात राहील आणि सर्वांच्या मनावरती अधिराज्य करणारा हा खेळाडू आहे, ज्याने मात्र आपण पाहिलं तर जाईसारखा एक जबरदस्त संघासमोर 6 चेंडूमध्ये धावांची डिफेन्सिव्ह पवित्र ज्याने घेतला होता. खऱ्या अर्थाने त्या धावा त्याने डिफेन्स केल्या होत्या. हो यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरला. इथे मिळते एक सिंगल धाव.
एकापेक्षा जास्त धावा काही मिळणार नाही आहे. चांगली गोलंदाजी अगदी आपण पाहतोय स्लॉगरच्या षटकामध्ये या गोलंदाजाचा नेहमी वापर करण्यात आलेला आहे. परंतु आता सध्याच्या घडीला सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतोय यस डॅनी लोंगले हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. जबरदस्त काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळाली. या अगोदर SBCC उमरोली वर्सेस जयशंकर चांदे. कदाचित दोन्ही संघांचा विचार केला ना संदीप बोराडे सर, या तालुक्यातील सध्याच्या घडीला 2 संघ बलाढ्य आहेत आणि आतापर्यंत आपण जर विचार केला सर्व प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून तर चांदई संघाकडे 1 गुण असेल तर SBCC उमरोली संघाकडे सुद्धा 1 गुण असेल. हे विसरून चालणार नाही आहे. येस नक्कीच मॅडी आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या किताबाकडे. अर्थातच ज्या मॅचचं वर्णन केलं आपण, परंतु त्या मॅचचा किताब जरूर मॅन ऑफ द मॅचचा किताब अर्थातच अक्षय लोंगले ठरला आहे त्या सामन्याचा हिरो. अर्थातच 3 विकेट आणि 6 धावा अवघ्या चांदई संघाला रोखण्यात यश आलं होतं. टर्निंग पॉईंट मॅचचा ती ओव्हर होती आणि त्याच्यानंतर अवघ्या 29 धावांवरती रोखलं होतं चांदई संघाला. मी तर म्हणेन ना खेळाडूंमध्ये कोणताही दुजाभाव नसतो संदीप बोराडे सर. जेव्हा जेव्हा खेळाडू खेळत असतात तेव्हा तेव्हा स्पोर्ट्समॅन स्पिरिट, कारण खेळाचे काही नियम सर्वांना ठाऊक असतात, परंतु प्रेक्षकांमध्ये जो जल्वा असतो, जल्लोष असतो, कारण प्रत्येक प्रेक्षक आपल्या गावासाठी इथे प्रयत्न करत असतो. हरकत नाही आहे. मागचा कृत्य आपण जो पाहिला अतिशय चांगला पाहायला मिळाला, काही हरकत नाही. परंतु असं कित्येक वेळा आम्ही क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. क्रिकेटमध्ये ठसन नाही तर मजा नाही म्हटलं जातं ना. प्रयत्न करून चुकलं तरी चालेल, परंतु प्रयत्न करून सोडू नका, कारण या जगात विरोधक नाही तर मजा सुद्धा नाही. ओ यावेळेस इथे मात्र आपण पाहिलं तर चेंडू धीम्या गतीचा होता. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळाला आणि आता हलकासा चेंडू बाहेर आलाय. अंपायर सिग्नल वाईट बॉल. चांगली मॅच, ही सुद्धा तितकीच ताकदीची मॅच संदीप बोराडे सर आपल्याला पाहायला मिळेल. बडवल B+ हा संघ आपण पाहतो. ज्या ज्या संघांच्या नावापुढे B लागलेला आहे ना तर खरंच ते संघ B पॉझिटिव्ह आहेत. हो यावेळेस आपण पाहतोय फटका फसलाय. लिडिंग एज म्हणावी लागेल. फलंदाजा ठिकाणी फसलाय आणि गोलंदाज असलाय. फलंदाजा ठिकाणी आपण पाहतो होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम भडवल B संघाला. शिवशक्ती कडाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जो संघ खेळतोय सध्याच्या घडीला फिल्डिंग ॲज अ फिल्डिंग म्हणून चांगली कामगिरी करतायत शिवशक्ती कडाव SD एलिव्हेटर्स या नावाने आज संघ दाखल झालेला आहे. 27 धावा. कमालीची गोलंदाजी संदीप बोराडे सर. नीतू माळीने आपला जलवा दाखवला याही ग्राउंड वरती. अगदी जसा तुम्ही प्रश्न केला होता त्या प्रश्नाचं नीतू माळीने दिलेलं उत्तर आहे, परंतु इथे आणखी एक विकेट पाहायला मिळते. पहा हे क्रिकेटचं सामर्थ्य आहे. खरं म्हणायला गेलं ना, ज्यावेळी तुमची वेळ असते ना त्यावेळी तुम्हाला शांत राहणं फार गरजेचं असतं, परंतु संयमाने बरंच काही तुम्हाला शिकता येतं आणि तसं ते नीतू माळीने या मॅचमध्ये युटर्न घेऊन दाखवून दिला. आणि त्याच्यानंतर आता जो गोलंदाज आलाय आपण बाबा चषकाचे गतवर्षीचे आयोजक आदरणीय समीर दादा लोंगले यांच्या या ठिकाणी आगमन झालं असेल तर त्यांना विनंती आपण या मंचावरती या स्पर्धेच्या वतीनं आपले मनपूर्वक स्वागत. संदीप बोराडे सर आपण पाहिलं नीतू माळीने काय कमबॅक केलेला आहे या षटकामध्ये. मी भडवल संघासाठी एकच म्हणेन, पहिल्या षटकामध्ये 20 धावांचं इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलेली आहे. म्हटलं जाताना 100 एक मार्गाने 100 रुपये कमवण्यापेक्षा 100 मार्गाने तुम्ही 1-1 रुपया कमवा, तो केव्हाही तुम्हाला चांगला राहील. कारण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या. या षटकामध्ये तुम्ही जरी सिंगल डबलला प्राधान्य दिलं असं ना तरी धावसंख्येचा ग्राफ आलेख थोडासा तुमच्या बाजूने पाहायला मिळाला असता. नीतू माळीचं कमबॅक. षटक क्रमांक 2 चा खेळ सुद्धा समाप्त झालाय आणि दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 13.50 च्या गतीनं 27 धावा.
डीजे अगदी चर्चा फार चांगली रंगत होती मॅडे. आपण पाहतो ना की बऱ्याचशा क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय की कधी कोणाचं पारडं जड होईल हे सांगता येत नाहीये. तुम्हाला मी मगाशी शब्द सांगितला होता की तुम्हाला मैदानात संयम राखणं फार गरजेचं आहे. अगदी मगाच्या मॅचमध्ये सुद्धा तुम्ही जी सेकंड इनिंग चालू झाली होती ना त्यावेळी पहा शरद बुंदाडे पहिल्या बॉलवरती बाद होता होता थिरकले होते, परंतु त्याच्यानंतर साहिल लोंगलेने पण तीच मैदानात चुकी केली ती यॉर्कर बॉलवरती साहिल लोंगले बाद झाले होते. म्हणजे पहा त्यावेळी चांदई संघ फार आगेकूच करताना जरूर दिसत होता, परंतु त्याच्यानंतर रत्नदीप लोंगलेच्या एका षटकाराने या सामन्याचं रूपडं पार बदलून टाकलं होतं, परंतु वेळ तेव्हा निघून गेलेली होती. आता जाऊया मॅचकडे. अर्थातच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विक्रांत मला वाटते गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. हे पहा जसं म्हटलं गेलं ना की आत्तापर्यंत जर तुम्ही पाहायला गेलं तर आपण ज्या पद्धतीचं समालोचन गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करतोय, परंतु जर पाहायला गेलं ना तर क्रिकेटमध्ये नवनवीन खेळाडूंना दिलं गेलेलं प्राधान्य आणि त्याच्यानंतर क्रिकेटचा उंचावलेला जो ग्राफ आहे तो फार उंच आहे. आणि कर्जत तालुक्याचं जर म्हणायला गेलं ना जसं तुम्ही मगाशी दोन संघांच्या बाबतीत चांदे आणि श्रीपती बाबा उमरोलीचं वैशिष्ट्य सांगितलं तसं आता इथे सुद्धा तेच गणित आहे. शिवशक्ती कडाव आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर बडवल टीम बऱ्याचशा अंशी जर पाहायला गेलं तर यांनी सुद्धा क्रिकेट उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे. म्हणजे अनेक तालुक्याच्या बागेर जिल्ह्याच्या बागेर यांनी स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे सध्या क्रिकेटच्या या ठिकाणावरून जर पाहायला गेलं तर आज अभिमानाची गोष्ट सुद्धा तीच सांगेल, कारण मगाच्या मॅचमध्ये ते वर्णन तुमच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होता, ते झालं नाहीये. आता आपण पाहतोय ना की इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आपल्याला जरूर पाहायला मिळते. साहिल लोंगले कर्जत तालुक्यातील नामवंत क्रिकेटपटू म्हणून ज्याची ओळख आहे अंडर 19चा खेळाडू जो जाऊन पोहोचलाय आताच त्या मॅचसाठी आणि मला वाटतं जवळजवळ 5 नंतर त्या मॅचेस आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहेत आणि ही अभिमानाची गोष्ट आहे कर्जत तालुक्यासाठी आणि हेच कर्जत तालुक्याचं वैभव सध्या दामतच्या मैदानावरती आपण पाहतोय. नक्कीच आम्ही पाहिलं की सुरुवातीला जेव्हा या ठिकाणी साहिल लोंगलेचं आगमन झालं तेव्हा आम्ही सांगितलं की कर्जतच्या शिरपेच्यात मानाचा तुरा आणखीन एक खोवला गेला की ISPL मध्ये साहिल लोंगलेची वर्णी लागलेली आहे. श्रीनगर के वीर अर्थातच अक्षय कुमारच्या त्या संघामध्ये त्याला खेळायचंय. अगदी आपण पाहिलं तर त्याच्याशी चर्चा सुद्धा आम्ही केलेली आहे की अगदी सरावापासून त्यानंतर शेवटच्या मॅचपर्यंत त्याच्याशी आम्ही चर्चा करत राहू आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा साहिल लोंगले खेळत असतो ना हा खेळाडू आपण त्याच्याकडे पाहिलं ना तर सर्वगुण संपन्न खेळाडू आहे. काय जबरदस्त षटक त्याने हाताळलंय. जाऊया मॅचच्या दिशेने. हाही सामना तितक्याच लेवलचा पाहायला मिळेल. संदीपजी बोराडे सर बडवल संघ आपण पाहतोय एका धावेसाठी आता झगडावं लागतंय त्यांना मैदानाच्या आतमध्ये. लास्ट 5 बॉलचा आपण विचार केला विवरण केलं तर एकही 4 विकेट आलेले आहेत आणि एकही धाव त्या ठिकाणी आलेली नाहीये. हे दुर्दैव म्हणावं लागेल बडवल बी संघाचा. संदीपजी बोराडे सर लास्ट 5 चेंडूमध्ये 4 विकेट एकही धाव नाहीये. 27 वरती मी तर म्हणेन जशी थंडी पडली ना तशी धावसंख्या गोठवली आहे. हो यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. आता शिवशक्ती कडाव संघ सुद्धा कमबॅक करते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर कौशल गुरावरती अक्षरशः मार पडला आणि त्यानंतर नीतू माळीने लावलेला ब्रेक आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतात विक्रांत. काय म्हणाल संदीप बोराडे सर या गोलंदाजीबद्दल? अगदी विक्रांत मी म्हटलं ना की नाविन्यपूर्ण प्रयोग गत वर्षापासून अनुभवलेले शिवशक्ती कडाव संघ अर्थातच मला वाटतं आज SD इलेव्हेटर या नावाने जरूर मैदानात खेळताना दिसून येत आहे. परंतु एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर विक्रांतच्या गोलंदाजीची ती खासियत आहे आणि जसं नीतू माळीचं तुम्ही सांगितलं त्याच्यानंतर गोलंदाजी करणं थोडी कॉन्फिडन्स लेवल फार जिकरीची होती आणि अशा परिस्थितीत विक्रांतची गोलंदाजी मैदानावरती होते फार चांगली आहे. कडाव संघासाठी तरी 4 चांद आहेत, परंतु बडवल टीमला कुठेतरी बॅकफुट वरती टाकलं गेलंय का. धावसंख्येचा जो डोंगर आहे जो आलाय की तो मात्र उतरता ठेवलेला आहे. आता एखादा असा रणझुंजार का आणावं लागेल मैदानात की ज्याच्या बॅटमधून मोठमोठ्या धावा यावेळी बडवल टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळतील. नक्कीच आपण पाहतोय एखादा संघ प्रतिस्पर्धी संघाचा कट्टर विरोधी असो आणि मैदानावरती हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळते. कारण अगदी आपण पाहतो त्याही संघाचे पाठीराखे तितकेच आहेत याही संघाचे पाठीराखे, कारण दोन्ही संघ एकाच तालुक्यातील आहेत. काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालाय. बॉल चाललाय सरळ. यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चिडिया छिप गई खेत में. फलंदाज बाद
8व्या क्रमांकाचा धक्का आपण पाहतोय. कोणी विचार देखील क्रिकेटमध्ये करू शकत नाही आहे. जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची सरासरी 20 होती आणि जर त्याचा विचार केला तो ग्राफ पाहिला तर कुठेतरी असं वाटत होतं की 70 ते 80 धावा 4 षटकामध्ये बनायला हव्या होत्या. अर्थातच ज्या पद्धतीचं पहिलं षटक गेलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होता आणि तिथे मात्र फार मोठा तुटून पडला होता तो समीर नावाचा बॅटर. परंतु त्याच्यानंतर त्या बॅटरला कुठेतरी थांबवण्यात कुठेतरी एक नॉन स्ट्रायकरवरती सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न झालाय आणि त्याचा प्रकार बडवल टीमच्या धावसंख्येवरती जरूर पाहायला मिळतोय. आता पाहूया चौथं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय. अगदी विक्रांतचा शेवटचा बॉल होता. फार सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक टप्प्याचा वेग होता आणि वेगावरती स्वार होत मात्र बॉल सरळरित्या कीपरच्या हातात आपण अनुभवलाय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती येतोय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्यापपर्यंत 5 विकेटच्या नुकसानीअंती 29 या आकड्यावरती. पहा कसं असतं ना की मॅडी आपण ज्यावेळी पाहतो ना असं आपण सातत्याने म्हणतो उचलली जीप लावली टाळ्याला, परंतु ज्यावेळी मैदानात काय घडतं ह्याच्या पलीकडे काय होतंय आणि मैदानातला खेळाडू काय करतोय हे फक्त त्यालाच माहित असतं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर धावा धाव फलकामध्ये 29 आहेत. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये जे षटक हाताळलं नीतू माळीने 7 धावा खर्च केल्या आणि आता विक्रांतचं इकॉनॉमिकल षटक त्याही पेक्षा चांगलं पाहायला मिळालं. अवघ्या केवळ 2 धावांचा षटक आहे. 29 धावा 29 लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचं अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये गोलंदाजाचा वापर करण्यात आला शिवशक्ती कडाव HD एलिव्हेटर्स या संघाच्या वतीनं. बॉलर्स नेम DK. लेफ्ट आर्म सीमर. चेंडू टाकल्यानंतर आपण पाहतोय थोडसा कदाचित बाहेर निघाला. अष्टरक्षक चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत एक धाव या ठिकाणी अंकित करण्यात आलेली आहे. सिंगल डबलला आता प्राधान्य दिलं जातं परंतु शेवटचं षटक हे देखील विसरून चालणार नाहीये. भडवल बी संघाला एखादा मोठा फटका. किमान या षटकामध्ये संदीप बोराडे सर 10 ते 12 धावा आल्या ना तर मात्र एक फायटिंग टोटल बनू शकते या मॅच मध्ये. हाच तर खरा क्रिकेट आहे जे आपण सातत्याने सांगतोय, परंतु आता बडवल टीमला या धावा धावपळकावरती आणाव्या लागणार आहेत. सातत्य राखलं जातंय कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर आता DK गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. पहिला बॉल DKचा जर पाहायला गेलं तर एकेरी धावेचा होता. त्याच्यानंतर डॉट. आणखी 4 बॉलमध्ये इथे बडवल टीमला रणसंग्राम आखावा लागणार आहे आणि या रणसंग्रामावरती जसं म्हटलं गेलं की 10 ते 12 धावा जरी इथे आल्या तरी एक फायटिंग स्कोर जरूर पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक. यावेळी मात्र समालोचकाचं बोलणं जरूर ऐकलं जात आहे आणि यावेळी मात्र स्ट्रोक सरळरित्या उंचावरून दिलाय तो मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेखा पार येतोय खणखणीत. अगदी डीजे मास्टर सुद्धा थरकतायत. जी गाणी पाहिजेत. गरमीचं वातावरण निर्माण करायचंय त्यांना सुद्धा. एकीकडे आता मात्र मैदानात वातावरण गरम होते की काय बॅटरच्या बाबतीत पाहायला गेलं तर, परंतु पाहूया DK गोलंदाजी मार्कवरती आहे. थोडा प्रेशर मध्ये जरूर आलाय परंतु इथे वाईडचा इशारा. अंपायर डिसिजन. इट इज वाईड बॉल. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर आलाय. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजूनही या 3 बॉलच्या थरारमध्ये एक फायटिंग स्कोर जरूर पाहायला मिळणार का. संत गतीचा क्रिकेट षटकार आल्याच्या नंतर पुन्हा एकदा डायरेक्ट हिट केला गेलाय आणि इथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे विकेट जाते. रनआउटच्या स्वरूपात परतावा लागेल. अगदी विकेटवरती विकेट पाहायला मिळाल्या. एक षटकार फार उशिराने आला आणि त्याच्यानंतर न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. आपण पाहतोय सूरज. संधी अजूनही आहे माडे. आपण म्हणतो ना जसं की ज्या पद्धतीत एखादा हुकमी एक्का तुम्हाला मैदानावरती आणावा लागतो मग त्यावेळी थोडंसं तुमच्या नंबरमध्ये चेंजेस केले तरी चालतील, परंतु अशा वेळी शेवटला आणून ठेवणं
आणि एक मोठी धावसंख्या उभारणं फार गरजेचं असतंय. परंतु पाहूया फायटिंग स्कोर कुठपर्यंत जाईल, कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर अद्यापपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती टोटल 38 या आकड्यावरती. 38 रनचा स्कोरबोर्ड. संदीप बोराडे सर आपण पाहिलं ना तर शिवशक्ती कडाव आणि HD एलिव्हेटर्स या संघाकडे 2 हुकमाचे एक आहेत. अभि देवगरे असेल, कल्पेश सारखा एक मातबर खेळाडू आहे, कौशल गुरव सारखा प्रस्थापित केला. पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती अद्यापपर्यंत 44 या आकड्यावरती. पहा जसा क्रिकेट प्रेक्षकांना हवा आहे तसा क्रिकेट जरूर भेटीला येतोय. समोर आहे बॅटर पंकज. गुड डिलिव्हरी आणि त्याच्यानंतर आपण पाहतो इथे डॉटची संगत आपल्याला पाहायला मिळते. इनिंग ब्रेक जरूर पाहायला मिळाला आहे. टोटल जाऊन पोहोचले 44. गरज असेल ती मात्र येणाऱ्या 24 बॉलमध्ये 45 धावसंख्येची. नेक्स्ट मॅच कडे जरूर आपण जाणार आहोत. अर्थातच टॉस केला जाईल. हाल आणि कलम यांच्या टॉस केला जाईल. अल्ताफभाई मच्छीवाले यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. अर्थातच आणि आणखी तमाम क्रीडा रसिकांनी हालवरून जरूर आले. आमचे अर्थातच आमचे हालचे आहेत अल्ताफ शेख, ज्यांनी आत्तापर्यंत आमच्याकडे माहिती जरूर पोहोचवली आहे. जरा या क्रिकेटपटून या सूचनेकडे जरूर लक्ष द्या. जर कोणाला बॅट हव्या असतील तर त्यांच्याशी त्यांनी जरूर संपर्क साधायचा आहे. अगदी स्वस्तात त्या बॅट अल्ताफ शेख यांच्याकडून दिल्या जातील. त्यांनी सांगितले स्वस्तात हा शब्द फार महत्त्वाचा आहे, ते जरा जाणून घ्या. आणि तमाम क्रीडा रसिकांसाठी पुन्हा एकदा खुश खबर घेऊन येऊया आपण. अर्थातच शिवसेना चषक 2024 उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नितीनदादा सावंत शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांच्या विद्यमानाने व सहकार्याने रजनी स्पर्धा याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच भारतीय स्वातंत्र्याचा काळ ज्या दिवशी खरं म्हणायला की प्रजासत्ताक दिनाची सुरुवात होते, अर्थातच 25 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान या ठिकाणी ही स्पर्धा जरूर आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेचं प्रथम क्रमांक असेल 1 लाख, द्वितीय 50, तृतीय 25, चतुर्थ 25, पाचवं 25 आणि 6वं सुद्धा 25 आणि प्रवेश फी असणारे तब्बल 13,000 रुपये. संपर्क साधायचे बबलू नजे, सात सिद्दकी, संदीप गायकवाड आणि राजेंद्र भोईर यांच्याशी. अकरा 53 झालेत. मच्छीवाले अल्ताफ भाई आपल्याकडे पण 7च मिनिटे आहेत. आता आणणार कधी, बनवणार कधी, खाणार कधी हा प्रश्न आहे, कारण उद्या चतुर्थी चालू झाली. चला दोन्ही टीम रोहेकर ब्रदर्स हाल आणि त्याच्या विरोधात जय ताडोबा कलम. अर्थातच अगदी ज्या तोफेची एक बुलंद तोफ महाराष्ट्रावरती ज्या तोफेने अधिराज्य गाजवलं, मराठीतून हिंदी आणि आता हिंदीचे बेतात बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अर्थातच गुरुवर्य प्रवीण दुगाडे सर आणि त्यांचेच भाचे या ठिकाणी आपल्याला अगदी तोच आवाज, तीच दिलखुलास पद्धत प्रवीण दुगाडेंची घेऊन आलेले आहेत. स्टार्ट करा. न्यू बॉल पाठवा, न्यू बॉल. आणि तीच पद्धत आपण पाहतोय. अर्थातच आमचे मानस मनोरे
बऱ्याचशा दिवसातून यावेळी कर्जत तालुक्यात जरूर पाहायला मिळालं. वरण्याच्या मैदानावरती जरूर ती स्पर्धा गाजवली आणि तदनंतर आम्हाला या नाईट स्पर्धेत ते जरूर पाहायला मिळत आहेत. अगदी एक सुसज्ज आवाज, हिंदीची एक मुलतानी तोप ज्यांच्याकडे आता पाहायला मिळते. अगदी शब्द रोहेकर ब्रदर्स हाल प्लीज आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित झालाय टॉस करण्यासाठी या प्लीज. चला लवकर फास्ट करा कारण सेकंड इनिंगला सुरुवात होईल. प्लीज अंपायर डोंट वेस्ट टाइम. शुक्रिया संदीप जी बोराड़े सर, काफी पुरानी यादें आज ताज़ा हो चुकी है. संदीप जी बोराड़े इनके सर इनके साथ हमने 2016, 17, 18 का वो साल होगा जब मैंने कमेंट्री के करियर की शुरुआत की थी. तब हमने कमेंट्री की थी संदीप बोराड़े सर के साथ. द लेजेंड कमेंट्रेटर ऑफ कर्जत टेनिस क्रिकेट जिन्हें कहा जाता है वो संदीप जी बोराड़े सर. और संदीप जी गायकवाड़ सर को भी हम कैसे भूल सकते हैं, अनदर लेजेंड ऑफ कर्जत टेनिस क्रिकेट कमेंट्री जिन्हें कहा जाता है. और उनके साथ तो वो यादें हमें भी याद है. और संदीप जी बोराड़े सर आपको भी याद होगी, तब मैं टेबल पर बैठा करता था, बहुत छोटा था. मानस जसं तुम्ही म्हटलं गेलं ना की खरोखर आहे आणि तुम्हाला टेबलवर बसवलं गेलं होतं. खरं आहे ते. मला अजूनही कर्जतचं ते रेल्वे ग्राउंड, आता जिथे मात्र कर्जतचं नवीन रेल्वे स्टेशन आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे, तिथे झालेली ती स्पर्धा आहे 2016-2015च्या दरम्यान. अगदी तिथे तुषार आंग्रे सर सुद्धा होते आणि आमची खास फरमाईश होती आणि तिथे कृष्णा सातपुते सुद्धा त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. मनीष तात्रेने गोलंदाजी केली होती त्यावेळी. कृष्णा सातपुते यांना एक प्रेक्षणीय सामना जरूर पाहायला मिळाला होता त्यावेळी. आणि तिथे मानस मनोरे यांना साक्षात प्रेक्षकांना मानस मनोरे दिसत नव्हते म्हणून आम्ही त्यांना टेबलवर बसवलं होतं. बिल्कुल ये यादें हैं संदीप जी बोराड़े सर. और ये यादें हसीन है, जब हमने दोबारा याद करते हैं तो उन पलों की हमें याद आती है और फिर वो आनंद हमें अपने आप में एक महसूस होता है. लेकिन मैदान की तरफ चलेंगे, एक बिग बैटल है. स्ट्राइकिंग एंड पर आपको कल्पेश साळुंके नजर आएंगे. पहली गेंद मैच ऑन की जाएगी, बॉल को स्लॉट में पिच किया है. कल्पेश साळुंके को दिया मौका तो मौके पे लगाया छक्का. पहली गेंद पे आएगा बड़ा मैक्सिमम. टीम शिवशक्ति कड़ाव कल्पेश साळुंके की हम बात करेंगे. वन ऑफ द बेस्ट बैटर इन कर्जत टेनिस क्रिकेट जिन्हें कहा जाता है. और क्या कमाल की शुरुआत की है केपी ने. पहली गेंद के ऊपर उनके बैट से एक मैक्सिमम आ चुका है. ये बढ़िया गेंद थी लेकिन इस बार वेरिएशन का इस्तेमाल किया आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन. अक्लमंदी भरी गेंदबाजी आपको नजर आएगी संदीप सर. पहली गेंद रडार में डाली, 6 पड़े, लाइन को चेंज किया और डॉट बॉल नजर आएगी. अनुराग आहे तो आणि खरं म्हणायला गेलं तर त्याच्यात मध्ये सुद्धा तितकाच राग भरलाय कारण पहिल्या बॉलवरती कल्पेश साळुंकेच्या बॅटमधून सिक्सर आलाय. कल्पेश साळुंके एक सावध चित्त आहे शिवशक्ती कडाव संघाचा म्हणायला गेलं तर. परंतु या चित्त्याला सहजरित्या जाळ्यात पकडलाय. कारण जसं म्हटलं गेलं होतं ना की मी म्हटलं होतं की सावध चित्त आहे कारण याच्यावरती फार मोठी मदार आहे. आणि जसं म्हटलं गेलं ना की चौफेर फटकेबाजीसाठी हा खेळाडू जरूर ओळखला जातो. एक बॅटिंग लाईनचा विचार करायला गेलं तर थोडासा निर्णय जरूर चुकला फटक्यासाठी. कारण मी मगाशीच म्हटलं होतं की अनुराग आहे त्याच्याकडे राग जरूर आहे परंतु तो राग मैदानात त्याने विकेटच्या स्वरूपात जरूर व्यक्त केलाय. क्या बात है डीजे मास्टर, क्या टाइम पे आपने गाना बजाया है. घड़ी का काटा 12 की तरफ लगभग बढ़ चुका है और 12 बजे आता वाजले की 12. क्या कमाल का सॉन्ग हमें यहाँ पे देखने को मिलेगा. हा माणस 12 जरूर वाजलेत. गाण्याचे पुढचे बोल आहेत. कुणी घरी जाऊ नका. मॅच अजूनही मला वाटते सकाळी 6 वाजेपर्यंत सुद्धा चालू शकतील. इसीलिए हम कहते हैं संदीप बोराड़े सर ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पहला झटका दिया जाएगा. कल्पेश साळुंके मैदान के बाहर वापस भेजे जाएंगे. बड़ा झटका है जो खिलाड़ी हार और जीत के बीच एक बड़ी दीवार बनकर खड़ा रह सकता था. टीम एसडी एलिवेटर शिवशक्ति कड़ाव के लिए उससे पवेलियन का रास्ता दिखाया है. P1 की ओवर. अनुराग आपको बॉलिंग मार्क के ऊपर नजर आएंगे. और संदीप सर आजकल युवा की हवा हमें चारों दिशाओं में देखने को मिल रही है.
फिर चाहे आप इंटरनेशनल क्रिकेट की बात कर ली या फिर टेनिस बॉल की, युवा आजकल चल रहे हैं मैदान पर। बिलकुल मानस, चांगला बॉल यावेळी खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडलंय पाहूया. कारण इथे थोडासा बॅटर जागेवरती थांबवलंय बॉलरला सुद्धा. अंपायरने हा बॉल डेड जरूर घोषित केलाय. एक जसं माणस आपण म्हणतो ना की वातावरण निर्मिती फार महत्वाची आहे. कारण एकीकडे जसं म्हटलं गेलं थंडीचं वातावरण आहे, आता समालोचकांचं काम आहे तितकंच गरम करणं, आणि त्याच्यात तुमचा आवाज मात्र दिल खुलासा जरूर तमाम क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. अगदी एक मजेशीर दामतकरांसाठी पर्वणी जरूर पाहायला मिळते. गोलंदाज अनुराग पुन्हा एकदा सज्ज. चांगला बॉल. अल्ताफ भाई, मैंने 2 बार पुकारा है, टेंशन मत लीजिए. अगर आपने बैट लाया होगा तो इधर प्रदर्शन के लिए रख दीजिए, अपने आप क्रिकेट पट्टू लेके जाएंगे. 6 रन मैदान के ऊपर टोटल आपको नजर आएगा. एक विकेट यहाँ से गिर चुका है. न्यू बैटर नंबर 3 की पोजीशन पर यहाँ से मनीष आपको नजर आएंगे. देखिए किनारा बाहर ही लगा जरूर है. गेंद जाएगी बैकवर्ड बाउंड्री पर, खिलाड़ी आएंगे रफ्तार के साथ, लेकिन मिलेगा मात्र एक सिंगल रन. टीम का टोटल 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आपको नजर आएगा. और 7 का आंकड़ा हमें हमेशा याद दिलाता है द कैप्टन कूल इन इंडियन क्रिकेट हिस्ट्री, सर महेंद्र सिंह धोनी, इनकी, जिन्होंने आईसीसी चैंपियन ट्रॉफी हिंदुस्तान को जिताई, जिन्होंने वर्ल्ड T20 की ट्रॉफी हिंदुस्तान को जिताई, और जिन्होंने ओडीआई का 50 ओवर वर्ल्ड कप हिंदुस्तान को जिताया, वो सर महेंद्र सिंह धोनी इनकी याद आती है. संदीप सर, जब भी 7 का आंकड़ा आता है. बिलकुल. नेक्स्ट बॉल कडे जरूर जाऊया. पण अनुराग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. सरळरित्या यॉर्कर लाईनचा वापर केला होता, लोअर फुलटॉस, आणि त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर यावेळी काय घडलंय, अगदी धोका पत्करलाय का. कारण आपण पाहणार आहोत डीजे मास्टर. कॅच होती आपल्याच फॉलो थ्रू मध्ये, ती मात्र टिपता आली नाहीये, परंतु नक्कीच हाताला स्पर्श करून बॉल यष्ट्यांवरती आदळलाय आणि क्रिकेटच्या नियमानुसार मात्र बॅटरला परतावं लागेल. हा फार मोठा नियम आजकाल लागू झालाय. कारण अगदी पूर्वीचे नियम जे होते ते बॅट किल्ल्याच्या अल्ताफ भाई, आपने बैट के लिए पुकारा था, आपके लिए एक कॉल जरूर आया है. आप डायरेक्ट खोपोली के तुषार धुमाल से बात कीजिए, आपके सब बैट बिक जाएंगे. जय ताडोबा कलम टीम, जरा आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे प्लीज. वारंवार आपल्याला कॉल दिला जातोय. 7 रन टीम का टोटल आपको नजर आएगा. 2 विकेट यहाँ से वापस जा चुकी है. मनीष को हमने पवेलियन में लौटते हुए देखा, कल्पेश साळुंके लौट चुके हैं, और पूरी तरीके से अब टीम एसडी एलिवेटर शिव शक्ति कड़ाव की जिम्मेदारी कुशल गुरव के कंधों पर आएगी. यहाँ से क्रॉस बैटेड शॉट अटेम्प्ट जरूर किया था, प्रॉपर कनेक्शन हुआ नहीं है. एक स्क्वायर लेग की दिशा में गेंद जाएगी, सिंगल आएगा, दूसरे की कोशिश है, लेकिन जल्दी का काम शैतान का होता है. सिर सलामत तो पगड़ी बचास, ये हमेशा कहा जाता है. आपके कदम जमेंगे तो आपके रन बनेंगे, और उसी वजह से जितना ज्यादा आप मैदान पर समय बिताएंगे, जितना ज्यादा आप गेम की नर्व्स को एब्जॉर्ब करेंगे, उतना ज्यादा आप इस खेल को जो है कैरी फॉरवर्ड कर पाएंगे अपनी टीम के लिए. और ये माइंडसेट के साथ खेलना पड़ेगा बैटिंग टीम एसडी एलिवेटर शिव शक्ति कड़ाव को. और अगर हम बात करें संदीप सर, तो अभी देवगरे को उन्होंने अभी भी पीछे रोक के रखा है. ये एक अच्छी स्ट्रैटेजी हो सकती है उनकी टीम की. बिलकुल मानस, कारण ज्या पद्धतीत आपण पाहतोय ना की हा पहा इथे
कौशल गुराव, जसं मगाशी म्हटलं होतं की ज्यावेळी मॅडम म्हणत होते की सुरुवातीला ज्यावेळी पहिलं षटक कौशल गुरावने फेकलं आणि त्यावेळी मात्र 20 धावा त्याने खर्च केल्यात, परंतु कौशल गुरावमध्ये ती ताकद आहे, ते सामर्थ्य आहे त्या धावा वसूल करण्याची सुद्धा, आणि तिथेच मात्र कौशल गुरावच्या बॅटमधून येतोय दणदणीत सिक्सर. से एक मैक्सिमम आ चुका है। इस बार ऑफ साइड पर कवर के ऊपर से उड़ा दिया है, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, लेकिन खिलाड़ी है डीप एक्स्ट्रा कवर पर, कमाल की फील्डिंग नजर आएगी। गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 रन चीते की रफ्तार के साथ मैदान के अंदर पूरे किए जाएंगे और इन्हीं 2 रनों की बदौलत पीछा करना है 45 का, और टीम एसडी एलिवेटर शिव शक्ति कड़ाव की गाड़ी पहुंच चुकी है स्कोर कार्ड पर 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। कमाल की फील्डिंग वहां पे डीप में नजर आई, 2 रन अपनी टीम के लिए बचाए उस खिलाड़ी ने, और क्रिकेट के खेल में एक एक रन की कीमत बेशुमार होती है। कई बड़े टूर्नामेंट 1 रन से जीते गए हैं, तो कई बड़े टूर्नामेंट 1 रन से गवाए भी गए हैं, इसलिए 1 रन इज वेरी मच वैल्यूएबल इन क्रिकेट, ये हमेशा कहा जाता है। इस बार देखिए स्लॉट में बॉल आई जरूर थी, हवा में उड़ाया है गेंद को, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, द कैच हैज बीन टेकन एंड द बैटर इज गोइंग बैक टू पवेलियन। 400 अरबाज कोत 50,000 यूट्यूबच्या माध्यमातून, आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय अजगर कोत 3RD 25,000, त्याच्यानंतर नेरल दरबार 20,000, साजिदजी नजे फ्रेज, त्याच्यानंतर आझम तांबोली 2 बायसिकल, त्याच्यानंतर मिजाज नजे आणि इम्रान शेख 25,000, मुजाहिद कोत 50,000, जलीलबाई नजे 25,000, शादाबजी नजे 20,000, आणि सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आहे। अगदी या सर्व मान्यवरांचे दात्यांचे मात्र मनापासून आभार व्यक्त करेल की ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळते है। स्कोर कार्ड के ऊपर 16 रन टीम का टोटल आपको नजर आएगा, 3 विकेट यहाँ से वापस जा चुके हैं, और अगर हम बात करें तो आने वाली गेंदें जो यहाँ से अब आपको बचती हुई दिखाई देने वाली है वो टोटल 14 गेंदें हैं, और जीत के लिए 29 की जरूरत, लेकिन वाइड बॉल का इशारा आएगा, अंपायर एकदम शाहरुख खान की स्टाइल में दोनों भाई फैलाकर बताएंगे कि ये वाइड बॉल है, एक के साथ टोटल एड ऑन होगा। रन संख्या बनी है 17, लेकिन 17 पे संदीप सर खतरा होता है। शॉर्ट पिच लेंथ थी, अभी देवगरे गेंद को हवा में उड़ाया है, ये देखिए मैंने कहा था 17 पे खतरा होता है, कॉट एंड बॉल के शिकार बनेंगे। कड़ाव टीम बीच भंवर में नैया गोते खा रही है, एक और बड़ा विकेट जाएगा वापस। डीजे मास्टर गाणं तर लावल्यापर्यंत भाषाच काही समजली नाही, असो ज्याला समजली त्याला समजली, परंतु एकीकडे जर तसं पाहायला गेलं ना खरोखर सध्या अगदी समुद्राच्या मधोमध एसडी एलिव्हेटर कळाव संघाची नौका मात्र बुडालेली जरूर दिसते, कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं ना ज्यांच्यावरती फार मोठा भरोसा होता, जसं म्हटलं होतं की अभि देवगरे मैदानात टिकून राहणं फार गरजेचं होतं, आणि त्याच्यानंतर त्याची विकेट जाणं हा धोका कडाव संघासाठी फार मोठा असू शकतो, परंतु त्याच्यानंतर खरोखर कौतुक करेल पंकज नावाच्या या वादळाचं, ज्या वादळाने मात्र फार मोठ्या विकेटला आमंत्रण दिलंय। अगदी जसं मगाशी म्हटलं होतं ना की ज्या नीतू माळीने गोलंदाजी करत असताना बडवल टीमच्या धावसंख्येला ब्रेक लावला, तसाच ब्रेक आता पंकजने लावलाय, आणि सध्या मात्र हा धोका त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो कडाव टीमला, कारण एकीकडे आता पंकज फार मोठी गोलंदाजी करताना दिसतोय। चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय, गतीने फटकावलाय, परंतु इथे मात्र चुकीला माफी नाही,
आणि इथे येतील 4 धावा. बडवल टीम कष्टाने कमवलाय परंतु बाटली मात्र आता गमावतीये. मास्टर थोडं मला वाटते गार खरोखर झालेले आहेत, अगदी थंड आहेत. असो इथे चौकार जरूर आलाय. चौकाराच्या मदतीने माणूस 2 षटकांचा खेळ त्याच कुमार मिनमिने आणि सचिन दुले रुद्रा रिसॉर्ट मध्ये मात्र बडवल टीम तुमच्यासाठी वाट पाहत आहे. अगदी जर तुम्ही जिंकलात तर त्यांच्याकडून त्या रुद्रा रिसॉर्ट मध्ये तुम्हाला पार्टीची सोय जरूर असेल. कुमार मिनमिने फार मोठं नाव आहे खरं म्हणायला गेलं तर, परंतु आता बडवल टीम तुमची वाट पाहते ते रुद्रा रिसॉर्ट. परंतु पाहूया अजूनही वेळ गेलेली नाहीये, कारण एकीकडे जसं म्हटलं गेलं ना की परिस्थितीनुसार खेळ करणं फार गरजेचं आहे. मी मगाशी म्हटलं मानस की ज्यावेळी आपले नंबर असतात ना की ठरलेले असतात, ओपनिंग कोण करणार, एंडिंगला कोण करणार. त्याच्यानंतर जसं तुम्ही म्हटलं की अभिला सुद्धा त्या स्ट्रॅटेजीसाठी ठेवलंय का शिवशक्ती कडाव संघाने, परंतु तसं थोडंसं गणित इथे चुकलं. परंतु अजूनही काही हुकमी एक्के आहेत जे उशिरा येऊन सुद्धा बॅटिंग करू शकतात आणि त्याच्यानंतर कुठेतरी मात्र एक नावलौकिक कमवण्याचं कार्य कडाव संघ जरूर करेल. परंतु बडवल टीमच्या गोलंदाजीची सध्या प्रशंसा जरूर करावी लागेल, कारण युटर्न घेतला या मॅचने. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा अवघ्या 7च धावा आल्यात, परंतु इथे पंकजने 14 धावा जरी खर्च केल्या असल्या तरी मात्र या ठिकाणी 2 विकेट महत्वपूर्ण आहेत. आता न्यू बॉलर मैदानात दाखल झालाय. ओव्हर नंबर 3 वरती उमेश आए गेंदबाजी मार्क के ऊपर. अंपायर की लेफ्ट हैंड साइड से जरूर शुरू करेंगे. राइट आर्म ओवर द विकेट का एंगल इस्तेमाल जरूर किया जाएगा. पूरी तरीके से मिडिल ऑर्डर वाले और लोअर मिडिल ऑर्डर वाले जो बैटर है उनके ऊपर इस रन चेजिंग की जिम्मेदारी होने वाली है. गेंदे बची है यहाँ से 12 और जीत के लिए अगर हम बात करेंगे तो 24 रनों की जरूरत. पहली गेंद बल्ले का इनसाइड एज लेकर स्लिप रीजन में जाती हुई आपको जरूर दिखाई देगी. डॉट बॉल की समाप्ति हो चुकी है. बाल बाल बची है बॉलिंग टीम, क्योंकि अगर थोड़ी सी भी हवा होती तो 4 का आंकड़ा हमें देखने को मिल सकता था. ये खिलाड़ी युवा है, इनके पास एक्सपीरियंस उतना नहीं है, लेकिन युवा का जोश आजकल 7वें आसमान पर है. और इसी वजह से हाल ही में संदीप बोराड़े सर हमने देखा कि एक इतिहास रचा गया वर्ल्ड चेस चैंपियनशिप में. हमारे हिंदुस्तान के द यंगेस्ट चेस चैंपियन इन द वर्ल्ड बने गुकेश सर, और इंडिया के लिए उन्होंने इतिहास रचा है और पूरे भारत में हिंदुस्तान का नाम रोशन किया है. कमाल का कैच लिया जाएगा शॉट थर्ड मैन पर. एक और बल्लेबाज वापस जाएंगे. गाणं वाजवलं परंतु फार मजा येते, कारण गाणं सुंदर होतं, गाण्याचे बोल पण सुंदर होते. परंतु आता हालाकीच्या माणस थोड्याच दिवसांपूर्वी माणगाव पोस्को कॉर्पोरेट मॅचेस होत्या पोस्को कंपनीच्या, अगदी जिथे मात्र मॅचेस झाल्या आणि त्या मॅचेस मध्ये हे गाणं शेवटपर्यंत शेवटच्या 8ही दिवस वाजत होतं. आणि सांगण्यात जरूर येईल की शेवटच्या फायनलसाठी जरूर प्रवीण दुगाडे सरांची वर्णी तिथे लागली होती एका मॅचसाठी, आणि नक्कीच मी तर म्हणेल हेच गाणं तिथं वाजत होतं. आणि कंपनी ॲक्च्युली सांगायचं गेलं तर कंपनी आहे कोरियन, त्याच्यामुळे तिथे ही तांबडी चांबडी एवढी वाजत होती की ते लोक सुद्धा त्या गाण्यावरती थिरकत होते. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर कडे बॉलला धाडलं होतं, परंतु एकच धाव धावपळकावरती येईल. फार महत्वपूर्ण विकेट गमावल्यात खरं म्हणायला गेलं तर आतापर्यंत. आता उकेश आणि भावेश यांच्यात फार मोठी जुगलबंदी जरूर पाहायला मिळणार, कारण एकीकडे कडाव संघ शेवटपर्यंत हार मानेल यात कोणती शंका नाहीये, कारण शेवटपर्यंत लढण्याची जिद्द कडाव संघामध्ये जरूर आहे.
अर्थातच सचिन दुले आणि कुमार मिनमिने यांच्याकडून पारितोषिक जरूर येत आहे. जर बडवल टीम जिंकली तर रुद्रा रिसॉर्ट मध्ये त्यांना पार्टी असेल. इथे मात्र काय घडले पाहूया. रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाजाला परतावा लागेल. वन मोर विकेट. आपले सहकारी आपली स्टेजच्या उजव्या बाजूला वाट पाहतायत. आपण त्यांच्याशी जाऊन भेटायचंय. फरहान माणस काय सांगाल, सध्या सिच्युएशन फार कठीण परिस्थितीमध्ये मॅच मध्ये येऊन पोहोचलेली आहे. अगदी सहजरित्या असं वाटलं होतं की ज्या 45 धावा शिवशक्ती कडाव संघासाठी सोप्या आहेत, परंतु बडबड टीमच्या गोलंदाजांनी हाहाकार जरूर मैदानात केलाय आणि या हाहाकाराने वारंवार सातत्याने कडाव टीमच्या विकेट मात्र मैदानावरती पाहायला मिळाल्यात. बिल्कुल संदीप सर, विकेट बहुत सारे हमें चाहते हुए नजर आई. एक पार्टनरशिप की रन चेजिंग में जो जरूरत होती है वो पार्टनरशिप आपको बिल्डअप होती हुई नहीं नजर आई. गेंदबाजों की अच्छी गेंदबाजी, बार बार विकेट चटकाना और नए बल्लेबाज को वो डॉट गेंदें खिलाना, ये प्लस पॉइंट रहा है टीम बड़वल बी के लिए इस मैच में. और उसी की वजह से इनका शिकंजा इस मैच के ऊपर अब मजबूत होता हुआ आपको नजर आएगा. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती मात्र 24 या आकड्यावरती. येणारे 8 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज आहे. रन फार महत्वाचे आहेत. माणस पुन्हा उचलून खेळण्याचा प्रयत्न करून काढला होता बॉलला, परंतु त्या फटक्यामध्ये ती ताकद नव्हती. आणि जर पाहायला गेलं तर इथे सुद्धा आता धावसंख्या तितकीच मोठ्या प्रमाणात हवी असताना मात्र एक डॉट बॉल फार मोठा जिकर करून जाऊ शकतो मैदानात, कारण या डॉट बॉलने सर्व समीकरण बिघडू शकतं आता कडाव टीमचं. चांगला फटका पुन्हा एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव धावपळकावरती. आणि काय घडलं मैदानात, थोडीशी गलती झाली आहे. बॉल कॅरी करता आला नाहीये. थ्रो फार चांगला होता, परंतु लक्ष विचलित झालं आणि ते 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने 3 ओव्हरचा खेळ समाप्ती पथावरती. 26 धावा आता धावपळकावरती आपण अनुभवतोय. आता येणारे 6 बॉल आहेत आणि गरज असेल ती मात्र 19 धावा संख्येची. जीत के लिए 19 रन का समीकरण मैदान के अंदर आपको नजर आएगा. टीम एसडी एलिवेटर शिव शक्ति कड़ाव के लिए यह मुकाबला उनके लिए थोड़ा सा कठिन परिस्थिति में आ चुका है. जिस तरीके का परफॉर्मेंस दिया गेंदबाजी करते हुए अनुराग ने, जिस तरीके की गेंदबाजी की पंकज ने, और जो साथ दिया उमेश ने, उसी की वजह से हम देख रहे हैं कि ये समीकरण और ये मैच डिफिकल्ट हो चुका है टीम शिव शक्ति या एसडी एलिवेटर कड़ाव टीम के लिए. जय ताडोबा कलम आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या. टॉस जिंकलात आपण. जय ताडोबा कलम आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या. गेंदबाजी का डिसीजन आपने लिया है, लेकिन संदीप सर 6 गेंदे 19 रन, ये समीकरण जब आंखों के सामने आता है तो हमेशा याद आती है वेस्ट इंडीज और इंग्लैंड की वर्ल्ड T20I के फाइनल की कार्लोस ब्रेथवेट के 4 गेंदों में 4 छक्के याद आते हैं. और वेस्ट इंडीज ने T20 इंटरनेशनल का जो वर्ल्ड कप जीता था वो याद आता है जब भी 6 गेंदे और 19 रन का समीकरण आता है. बिलकुल मानस, फार चांगला अभ्यास. आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं ना तर अगदी या अभ्यासाची समालोचकांची फार मोठी गरज आहे. अगदी जाऊया गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल आणि 19ची गरज आहे. राकेश चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. आणखी कठीण परिस्थिती जरूर पाहायला मिळते, कारण या बॉलला सहजरित्या सोडून दिलंय मला वाटते. चलिए स्पीड अप करना है, मैं गुजारिश करूंगा, ज्यादा समय आपको नहीं दिया जाएगा. प्लीज गेम को आपको फास्ट फॉरवर्ड करना है. स्लोवर लेंथ वाली ये गेंद थी, वेरिएशन का इस्तेमाल किया, उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर. लंपायर का लेग बाइस का इशारा आएगा, सिंगल रन यहां से आएगा, लेकिन इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है मेरे भाई. अगर आपको जीतना है, अगर आपको आगे जाना है,
और अगर आपको आपके टीम के सपने को पूरा करना है तो 4 और 6 की बरसात करनी पड़ेगी मैदान के अंदर. मानस मोठमोठे फटके अपेक्षित जरूर आहेत, परंतु पाहूया अजूनही ताकद आहे. जयेश फिरवून मारण्याचा प्रयत्न, थोडा बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय का? कारण इथे मात्र येतील या 2 धावा. पहा एकीकडे जर पाहायला गेलं तर कधी कधी मोठा फटका आला तर मात्र कडाव संघाचा जल्लोष पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे जर एखादी विकेट आली किंवा धावा रोखल्या तर मात्र बडवल टीमचा जल्लोष पाहायला मिळतोय. हे क्रिकेटचं नातं फार अतूट असतं आणि जसं म्हटलं गेलं ना की मैदानात तितका द्वेष असावा परंतु पूर्ण नातं जरूर जपावं, याला तर क्रिकेट म्हणतात. चांगला फटका आहे, पुन्हा एकदा हवाई सफर आणि यावेळी मात्र राकेश स्वतः चेंडूकाळी येतोय. सिंगल जरूर यावेळी मिळते. येणारे 2 बॉल हा निर्णायक बॉल होता खरं म्हणायला गेलं तर. 2 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. अगदी मला वाटतं आमचे मोका भाई वारंवार नक्की आमच्यापर्यंत पोहोचतायत. ते सांगतायत की कुमार मिनमिने आणि सचिन धुले, पप्प्या मिनमिने, चेत्या मिनमिने जरूर जरूर. कुमार मिनमिने आमचे खास मित्र आहेत, त्यात काही शंका नाही. असो, परंतु त्यांना मला चांगलं माहिती आहे बडवल टीमला ते पार्टीवर घेऊन जाणार म्हणजे जाणार. थोड़ा सा हमारी भी सेटिंग लगाइए संदीप सर, तो मजा आएगा फिर. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र उशिराने मोठे फटके घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे मात्र सुद्धा एकच धाव. मोका भाई कडून सुद्धा पार्टी आहे त्यांना रुद्रा रिसॉर्टवर. आता काय शेवटचा बॉल बाकी आहे, 14 धावसंख्येची गरज आहे. मोका भाई सांगायला वारंवार सांगतायत आता बडवल टीमच्या विजयाची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली गेली आहे. हरकत नाहीये म्हणायला, कारण एकीकडे थोडंसं अंग ऍक्च्युली खरं म्हणायला गेलं ना मानस तर अभि देवगोरीची विकेट फॉर मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकत होती. जसं तुम्ही वर्णन केलं होतं, फार मोठा अनुभव मी तर म्हणेल तुम्ही गाठीशी बांधला होता कडाव संघाचा, आणि ती टर्निंग पॉइंट विकेट मी म्हणून जाईल, कारण तिथे अभि देवगोरेला मैदानावरती टिकणं फार गरजेचं होतं. अगदी यानंतर आपली पुढची टफ फाईट मॅच जरूर पाहायला मिळेल. बिल्कुल, इसके बाद की एक बिग बैटल आपके सामने आएगी, लेकिन मैन ऑफ द मैच का अवार्ड हम देंगे और इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो बने हैं जिस खिलाड़ी ने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया.